मम्मी आज बैठक मध्ये निरोपण काय आलं होतं मग खूप छान होतं पण म्हणे फोन करून पाहायचा जाऊ दे तर आहे ना सोम भाऊ पण त्याचा आर्ट्स ड्रॉइंगचा व्हिडिओ अपलोड करतोय पडला का भाऊ हे बघा गाईज एडिट करतोय मी नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मी आणि सोम भाऊ आलेलो होतो आता मम्मीला सोडायला, कारण मम्मीला जायचं होतं बैठकला. अँड गाईज आम्ही आता इथं आलेलो होते मम्मीला सोडायला. तर मम्मीचं नशीब इतकं भारी माहिती का, समर्थ कृपेनं मम्मीला डायरेक्ट कार भेटून गेली, नाहीतर आम्हाला डायरेक्ट फत्तेपूर जायचं होतं गाईज. अँड आमचं इथे यायचं रिझन असं आहे, आम्ही 2 जण का आलेले माहिती का. याचा मोबाईल जिओ आहे, याला पण अनलिमिटेड हॉटस्पॉट लागतं. अँड माझं आहे ना गाईज, माझं एअरटेल आहे, बट माझं गावात चालत नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. गावात आहे ना गाईज अनलिमिटेड हॉटस्पॉट नाही भेटत, म्हणजे वायफाय नाही भेटत आहे, सॉरी अनलिमिटेड नेट नाही भेटत आहे गाईज गावात. अँड इथं आहे ना म्हणजे अनलिमिटेड आहे, तर म्हटलं व्हिडिओ पण अपलोड करून टाकू. तर गावाच्या बाहेर गेलं ना तेव्हा भेटतंय, म्हटलं आता कामात आलेलोच आहे तर करून टाकू गाईज. सोम भाऊ पण त्याचा आर्ट्स ड्रॉइंगचा व्हिडिओ अपलोड करतोय. पडला का भाऊ? हे बघा गाईज एडिट करतोय मी दादा. तर गाईज या गावापेक्षा ना वाकडी गाव भारी, म्हणजे इथं आहे ना चांगलं नेट चालतंय. नाहीतर आम्हाला फत्तेपुरात जायचं होतं गाईज आज. अजून एक प्रॉब्लेम झालेला माझ्या मोबाईलमध्ये ना 3% चार्जिंग आहे. मी घरी होता ना तेव्हा पण 3% होती, बट मी ना थोडा 1-2 मिनटं लावला. 80 वॅटचं चार्जर आहे तर लवकर होऊन गेला. मग 11 का 12% झालेला होता. परत ब्लॉग गाडीवर एडिट केला अँड आता अपलोड करतोय. परत 3% चार्जिंग झालेली गाईज. अँड आता केव्हा उतरते काही माहीत नाही, बट ब्लॉग पडलेला पाहिजे गाईज. व्हिडिओ वगैरे अपलोड केला आहे. डायरेक्ट शेवटचं 1% चार्जिंग उरलेली होती आणि 1%वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता मोबाईल झालेला आहे स्विच ऑफ. तर मी सोम भाऊच्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करतोय. तर सोम भाऊ किती टक्के चार्जिंग होती मोबाईलमध्ये? 1% होती गाईज. आणि यश दादाला आपल्याकडनं फुल सपोर्ट आहे. अँड लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर देण्याची. तर गाईज आहे ना 1% चार्जिंगवर आहे ना पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बघा इतकं स्ट्रगल राहता ना या ब्लॉगिंगमध्ये. आता परत आजचा टुडेचा ब्लॉग आहे ना आज एडिट करायचा आहे गाईज. तर चला आता जाऊ मस्तपैकी घरी. काही आता वाकडीवरून पण आलेलो आहे आणि तिथे आहे ना 1% चार्जिंगवर आहे ना म्हणजे पूर्ण व्हिडिओ अपलोड केला. पण मोबाईलला पण चांगली साथ दिली. 5G होतं आणि 1% चार्जिंग उरलेली होती. आता पूर्ण व्हिडिओ अपलोड केला. आता थंबनेल वगैरे बनवतो आणि या ब्लॉगला संध्याकाळी मस्त एडिट करतो, कारण त्या ब्लॉगला आहे ना एडिट करणं नाही झालं होतं, कारण काल घाई आला होता मला. रात्री डायरेक्ट खूप जास्त ताप येऊन गेला होता, म्हणून मी त्याला काही एडिट केलं नाही. आता बाकीचे जे म्हणजे मिनी ब्लॉग जे असेल ते इंस्टाग्रामवर अपलोड करायचे, त्यांना पण एडिट वगैरे करून घेतो. अँड जे काही अजून एडिटिंगचं पडलं आहे त्याला पण कम्प्लीट करून घेतो बाईच. दुसरीमध्ये आहे का काय ना तुझं? तनय नाही का? दुसरीत आहे का सेकंड स्टँडर्डमध्ये? दुसरीत का दुसरीत? हा का? काय करतोय आज? शाळा नाही का? का नाही शाळा आज? संडे ना आज? संडेला काय म्हणता मराठीतून? गावात आहे ना एवढ्या वरती आलाय माहिती का गच्चीवरून. ही आमची गच्ची खालची आणि इथं पापडं वगैरे वाळू घातलेले. अँड खालून इतक्या वरती आलाय बघा शेजारच्या गच्चीवर, आणि भिंतीवर उभा आहे तरी पण 5G भेटत नाहीये. काहीच घराजवळ टावर बघा किती जवळ आहे तरी पण 5G भेटत नाहीये. बघा काहीच याच ठिकाणी टावर आहे आणि मी इथं उभा आहे, म्हणजे आमचं या ठिकाणी घर आहे. हे पूर्ण आमचं घर आहे. दुसरी गच्ची गाईस. अँड ते बघा टावर इतक्या जवळ आहे एअरटेलचं, तरी पण 5G चालत नाहीये. आता काय करू शकतो काय माहिती. आता आहे ना सोमच्या घरी आले होते. सोमच्या घराचं या ठिकाणी बांधकाम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. सोमच्या घराचं या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे आणि तो पाणी मारतोय गाईज या ठिकाणी आता. आणि इथं आहे ना मस्तपैकी थोडंसं 4G+ आलेलं आहे, तर इथून काही एडिटिंग वगैरे व्हिडिओ अपलोड करून घेतो थोडेसे. सोम आणि मारतोय का मग? या ठिकाणी काय या ठिकाणी हौद आहे. या ठिकाणी हौदे वाटते गाईज. आणि ते मोटर पुढे हा या ठिकाणी गाईज या ठिकाणून पाणी काढावं लागतं आणि पूर्ण भीतींवर मारावं लागतं गाईज. आता लाईन नाही ना तर सोमने ना आकोळे टाकतोय त्या ठिकाणी. हा झाली रे सोम चालू. हा आता मम्मीला घ्यायला आलेला तो वाकडीत
आणि मम्मीला घेतलेलं आहे. आता जाऊ परत घरी. Guys, मी मम्मीला वाकडीला घ्यायला गेलो होतो अँड माझी ना म्हणजे आवडीची एकदम जेवण बनलेलं होतं. वरणबट्टी अँड बटाट्याची भाजी होती. ते ना मी मिस करून टाकलं, म्हणजे अर्ध जेवण केलं. आता मी परत जेवण करणार आहे. या ठिकाणी मस्तपैकी वरणबट्टी केलेली आहे. तर मम्मी आज बैठक मध्ये निरोपण काय आलं होतं मग खूप छान होतं व्हिडिओ, पण म्हणे फोन कमी पाहायचा आपल्या डोळ्यात. जाऊ दे तर आहे ना हो ना, खरंच मोबाईल कमी पाहायचा सांगितला बैठक मध्ये, पण मम्मी जास्त मोबाईल पाहते. आता मम्मीकडून मोबाईल मला घेऊन टाकला. आणि बघू शकता या ठिकाणी मस्तपैकी मावशी करते बट्ट्या. पुढे चालून डोळ्यांचा आणि कानांचा प्रॉब्लेम येऊ शकतो मोबाईलला. हा, म्हणून मम्मीला मोबाईल कमीच पाहू. तर या ठिकाणी मस्तपैकी मावशी बट्ट्या करते. मावशी आलेली होती, त्यांचे पापड करायचे होते. तर देन गाईज या ठिकाणी मस्तपैकी झोका बांधलेला आहे आणि मोहित या झोक्यावर बसलेला आहे. मस्तपैकी झोका खेळतोय मोहित. एका दोरीवर आहे ना एक जण बसतं आणि एका दोरीवर एक जण बसतं. ते म्हणजे तेच खेळवते, बट आता हा स्पेशल खेळतोय. ते नेट नव्हतं चालत, तर सोम भाऊला पण व्हिडिओ अपलोड करायचे होते खूप सारे, आणि मला पण थोडंसं नेट लागत होतं. तर आम्ही दोघांना पण 10 GB नेट खर्च केलेलं आहे गाईज. हो गाई, कारण या ठिकाणी ना माझे गाईज ह्या म्हणजे खेड्यागावात ना खूप कन्व्हिन्स करावं लागतं. मी जळगावला असतो ना, तर मला म्हणजे नेटची म्हणजे खूप आवश्यकता वाटत नाही, पण इथं आल्यावर म्हणजे की नेट काय चीज आहे आणि काय नाही. तर गाईज 2-3 दिवस अगोदर आहे ना मला कूलरचा करंट लागला होता, आणि त्याचं रिझन मला आता समजलेलं आहे. म्हणजे मला थोडा झटका लागलेला होता. तर आमच्या घराला आहे ना गाईज अर्थिंग दिलेली आहे. अँड म्हणजे करंट लागला ना, ते अर्थिंग मध्ये म्हणजे पास होऊन जातं, जे आपल्याला करंट लागतो ना तो. तर त्याचं रिझन मला आता समजलं का, कारण मी बाहेरून आलो ना तेव्हा ती अर्थिंगची वायर बघितली. तर आहे ना म्हणजे अशी प्रत्येक घराला अर्थिंग पाहिजे, नाही तर ना करंट लागतो. आणि ते जास्त कापूस विकत होती. तर या ठिकाणी या लोकांना चहा पाजत होती. सर्वांना चहा भेटली, बट एक जण बाकी आहे. तर आता मोहित घेऊन जाईल. फक्त एक कप चहा आहे, त्या दादांना द्यायची. एक कप चहा बाकी, तेवढ्या आपल्याला पुण्य लागेल. आता मोहित आहे ना त्यांना चहा देऊन आलेला आहे. तर किती जणांना दिली मोहित भाऊ? 2 जणांना चहा दिली, बिकॉज 2च जण बाकी होते, म्हणून मी मोहितलाच पाठवलं. 2 जणांनी पिली पण. हा, 2 जणांनी चहा पिली ना. हा, तर तिथे चहा नपूर पडण्याचं एकच कारण होतं, मी ना कप भरता भरता खूप जास्त चहा सांगितला होता. जेव्हापासून सकाळून शाळा लागली आहे ना, तेव्हापासून ही वेदू ना दिवसभर सिरियल बघत असते बघा. आता मस्तपैकी वेदूने झोका बांधायला लावला आहे. आता आम्ही दोघी मस्तपैकी झोका खेळतोय. वेदू, आता मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडत, लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.